मी एकच टाइम त्यांना दाखवतोय. सकाळचं करून आलं ना डायरेक्ट लेट जायचं आता बघतो ना खाली गोट्यात ना 6:30 वाजता आहे ना समथिंग 7 वाजता आहे ना आणला मी सगळ्यांना चारा टाकला होता मका. त्या सगळ्यांनी डब आहे ना तिथून इथं आणलेत. तर दोघांना पोत्यात बांधीत मग दमला काय आलंय तोंडाकडे करायला लागला. कष्ट अजून चालू होणार रे 5 नंतर. आता लगे ना दामायचं वर आलो मी इथं पण इथं पण लय हवं आहे राव. आज लय जोरात हवं आहे तिथे. तिथे झाड आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओ मध्ये. आता जवळपास नाही 1 वाजलाय. जस्ट मी आता नाश्ता करतोय. नाश्ता म्हणजे दुपारचं जेवण नाही, नाश्ता झाला आज केली घरी आमच्या गेली मिसळ पाव खात. आता जवळपास आता 1 वाजाय 10 मिनिटात बाकी बघतो. काय वासराला पाणी पण दाखवलं. पाणी पेत पण नाही, ते रात्रीच पाणी पितात बघतो. आता आम्ही एकच टाइम त्यांना दाखवतोय. सकाळचं करून आलं ना डायरेक्ट लेट जायचं आता बघतो ना खाली गोट्यात. त्यांना ना 6:30 वाजता आहे ना समथिंग 7 वाजता आहे ना आणला मी सगळ्यांना चारा टाकला होता मका. त्या सगळ्यांनी डब आहे ना तिथून इथं आणलेत. हे सगळे डायरेक्ट टब फेकून देतात. दावणीचं काम करायचं आपल्याला पण नेमकं राव मिस्त्रीला बोलवा पाहिजे. यांना इकडं तोंड करून बांधायला लागणार अशी. आणि ही जागा एवढी ना मजबूत नाही. हा गोबा खड्डाच तर 5 मिनिटात तोडून टाकते मी. म्हणायचं परत नंतर बनवायला लागेल आम्हाला. तशी आता चांगली हवा बिवा आहे नाही का. पाऊस पण नाही आज. काल आणि आज पाऊस नाही. आज तर अख्खा मोकळा आहे. आज मी ड्रोन पण चार्ज केला का फुल. आज माझ्या डोक्यात की आपल्याला ड्रोन फ्लाय करायला जायचं चांगल्या लोकेशनवर. आता माहित नाही चांगलं लोकेशन कुठं भेटेल पण सर्च करतोय मी आता कुठं मावळात वगैरे नाहीतर मांढरा डोंगर जायला लागेल. कारण त्याच्या व्यतिरिक्त दुसरे लोकेशन नाही. बांढरा डोंगर आणि लईत लई जाधवळ डॅम. याच्या व्यतिरिक्त आता जवळ लोकेशन नाही. लांब हा भेटेल आपल्याला पण जवळ नाही. आता आलोयच तर ते मागलं झाडून वगैरे घेतो. भरून ठेवली मी ह्या 2 पाट्या फक्त ह्याची एक खाली ह्यात नाही आपल्या मग राहिली. आता आपल्याकडं मग रात्री टाकू. आता फक्त आपलं रात्री मक्याची आणली ना गोट्टी करून मग त्यात दुसरे 2 पाट टाकायचे आणि साड्या टाकून द्यायचे. तसं डाईट शेड्यूल चुकतोय बरं मी आता असं करतोय. आमच्या डोक्यात आम्ही प्लॅनिंग आतापर्यंत केलेली ना ती फक्त 2च टाइम टाकायची. एकदा सकाळी टाकलं की रात्री 6 वाजता नंतर आंबवून ठेवून नंतर परत टाकायचं. कारण जर सारखं खायला टाकलं ना त्यांच्या अंगाला पण लागणार नाही. मी असं बऱ्याच जणांसंग बोललो नाही का. बऱ्याच जणांसंग मला इंस्टाग्रामवर DM केलं लोकांनी, यूट्यूबवर कमेंट करतात. पर्सनली मी त्यांना बऱ्याच जणांना भेटलो ना ज्यांनी मला सांगितले असं ह्यांना ठेवण वगैरे आंबवून कसं काय द्यायचं काय नाही द्यायचं. मग त्यांनी मला सांगितलं की जास्त नुसतं खायला टाकायचं काही गरज नाही. कारण की मग त्यांच्या अंगाला लागणार नाही. काही तब्येत पण नीट नाही होणार त्यांची. कारण आपल्याला पण नुसतं आपल्याला पण तोंडापुढे नुसतं खायला असेल ना तर आपण पण नुसतं खाऊ पण शेवटी ज्यांनी एंड ते अंगाला लागणार पण नाही. तसंच सेम जनावरांचं पण आहे. मग आता रात्री टाकू. गोठा तर पूर्ण क्लीन केला आपण सकाळीच. ओके मध्ये तिघांच्या मॅटी वाळलेले आणि आपल्या इथं रात्री टेप आणून लावले आपण इथं. आता ही टेप कितीपर्यंत टिकतीत ते पाऊस आल्यावरच कळेल. आता पाऊस नाही अजून. आज चांगलं वार आहे राव. एकदम क्लिअर आहे. कालपासून चांगलं वार लागतंय. काय करताय तुम्ही? कसलं घर करता सांग मला. मी उभं राहील तुमच्या घरात. तुमच्या घरात राहिली उभं. तू छोटा आहे का? तोडफोड जर केली तर दोघांना पोत्यात बांधीत मग
तुडू नका काय तिथं टीव्ही बसून खेळू नका. आपला ड्रोन चार्ज केलाय पूर्ण. ड्रोन घेऊन जायचं आपल्याला पुढे. हे जाय पांढरा डोंगराव पण नेमकं आहे ना ऊन लई आहे राव. थोड्या वेळ थांबू जरा कॉफी घेऊ आणि नंतर वर जाऊ परत. ऊन पण कमी होईल. इथे गाडी लावली पार्किंगला. रितेशन मी आलोय. दमला काय आलंय तोंडाकडे करायला लागला. कष्ट अजून चालू होणार रे 5 नंतर. आता लगे ना थांबायचं. करा कष्ट वादष्ट उष्ट. याची लॉयल्टी दाखव गाडी. कुठे ऑल्टो भंडारा रेस्टॉरंट. त्याची गाडी का? वा छाग आहे. आता 3:30 वाजल्यात. आम्ही वर पांढरा डोंगरावर चाललोय. आज नेमकं आहे ना शनिवार त्याच्यामुळे गर्दी बरं का. थोडा अलीकडेच थांबू तिथून ड्रोन फ्लाय करू कारण पुढे गेल्या गर्दी लागेल राव परत. मग गर्दीत मजा नाही येत. थोडं अलीकडे एक हॉटेल आहे वरती तिथे थांबू गाडी. इथं पण लय शार्प नाही रे. फुटेज लय भारी येतं इकडं. आयला वर आलो मी इथं पण इथं पण लय हवं आहे राव आज. लय जोरात हवं आहे तिथे. तिथे झाड आहे एवढंच. स्टेबल नाही राहायचं राव ड्रोन. थोडं हवा कमी होईल बघू. थोडं थांबवून नंतर ड्रोन फ्लाय करू आपण. अदरवाईज फुटेज नीट नाही आल्या मजा पण येत नाही मग त्याला अपलोड करायला. कोण झालं किती सेमी किती नंबर सेमी झाली? 4 नंबर आहे का? वाजल्यात आलो आपल्या देवगावात. काय घरी जायचं कोट्यात जायचं आता. जवळपास 4 वाजल्यात तर 2000 years later. जवळपास 6 वाजल्यात. घरी मी ड्रोनचं आहे ना फुटेज आहे ना एडिटिंग करीत होतो राव. पण ते मला डाविंची रिझॉल्ट आहे ना मला लक्षातच ना ते सेटिंग ते नाही कलर एडिटिंग कशी करायची. ते ट्युटोरियल परत बघत मी तास घालवला मी राव. आणि ते नेमकं मी D-Log मध्ये शूट केलं. त्याला आहे ना कलरिंग वगैरे काय नाही. ते नॉर्मल कलर मध्ये केला असतं ना मग लवकर झालं असतं राव. आता ते D-Log मध्ये शूट केलं आणि त्याला एडिट व्यवस्थित करावं लागेल ना. आता नेमके आहे ना रितेशला पाठवलंय. रितेश म्हणलं मका केलेली आहे कुट्टी पाडलीत. ते जय होता जयला म्हणलं कुट्टी घेऊन या बा. जयला आणि कुट्टी ठेवीन मग यांना मग काय लय काम नाही. आज बांधायची फक्त यांना थोडं जाडून घ्यायला मागलं. सर मुन्ना चालवायची ती माग काढायची ती पण पोरच नाही. रितेश म्हणला की एक 2 जण आवरत नाही ते आत्ता. त्याला 3-4 जण लागतात. नेमके पाऊस पण नव्हतं रे आत्ता. जरा पाय मोकळं गेला असते सगळ्यांचं.